नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज बनणार आहे मी मटकी। ही मटकी मी घरीच भिजू घातलेली होती, परवाला भिजू घातली होती, मग रात्रभर ठेवल्यानं मोड आले तिला। आता याची भाजी बनणार आहे मी। मटकी स्वच्छ धुवून घेते मी। बघा, मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। इथं मी कुकर घेतलेला आहे, या कुकरमध्ये टाकायची मटकी। याच्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची, एक टमाटर टाकायचं, कुकरला झाकण लावायचं, गॅस ऑन करायला, त्याच्यावरती कुकर ठेवायचं, कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। ही मटकीची रस्सा भाजी बनणार आहे, त्याकरिता मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, आणि हे वाटण आहे खोबऱ्याचं, कांद्याचं आणि धना जिरा आणि 2 कोकम घेतलेले आहेत। कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू। भाजी बनवायची आहे, त्याकरता गॅस ऑन आहे, त्याच्यावरती भांडं ठेवायचं। भांडं गरम झालेलं आहे, तेल टाकायचं याच्यामध्ये। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये राई टाकायची, थोडं जिरं टाकायचं, हिंग टाकायचं, कांदा टाकायचा। कांद्याला चांगलं परतून घ्यायचं। कांदा मऊ पडला ना, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण टाकायची आणि छान परतून घ्यायचं। लाल तिखट, वाटण, 2 कोकम, काळा मसाला छान परतून घ्यायचं। बघा, थोडं याच्यामध्ये मटकीचं पाणी टाकायचं। मसाले छान भाजलेले आहेत, आता मटकी टाकायची याच्यामध्ये। मटकीला छान परतून घ्यायचं। कोथिंबीर टाकायचं। बघा, मटकीची भाजी झालेली आहे। भातासोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागते। तुम्ही पण नक्की करून बघा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि मटकीची भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।